कृष्ण हरे राम हरे जय जय राम कृष्ण हरे राम जय जय राम कृष्ण हरे राम जय जय राम कृष्ण हरे राम रूप पाता लोचनी 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 सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा
भक्ती तो कठीण सोळावरील पोळी, भक्ती तो कठीण सोळावरील पोळी, सोळावरील पोळी, भक्ती तो कठीण सोळावरील पोळी, सोळावरील पोळी, भक्ती तो कठीण सोळावरील पोळी, निवळे तो बाळी विरळा शूर, निवळे तो देखीचा पर्वत देखे पाहे ते देखीचा पर्वत, निवडे तो बाळी विरळा शूर, निवडे तो बाळी विरळा शूर, देखे पाहे देखीचा पर्वत देखे पाहे देखीचा पायाविना भिंत तातडीची, पायाविना भिंत तातडीची, देते पाहे देखीचा पर्वत देते पाहे देखीचा पर्वत, पायाविना भिंत तातडीची, पायाविना देखीचा पर्वत देते पाहे देखीचा पर्वत, कामाविले तरी पाका ओझ घडे, 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 रुची आणि जोडे श्लाघ्यता आहे, रुची आणि जोडे श्लाघ्यता आहे, जेथे पाहि ते देखीचा पर्वत, जेथे पाहि ते देखीचा पर्वत, रुची आणि जोडे श्लाघ्यता आहे, रुची आणि जोडे श्लाघ्यता आहे, देखीचा पर्वत देते पाहे देखीचा पर्वत, पायाविना भिंत तातडीची, पायाविना भिंत तातडीची, जेथे पाहि ते देखीचा पर्वत, जेथे पाहि ते देखीचा पर्वत,
देखीचा जेथे पाहिते ते देखीचा पर्वत जेथे पाहिते ते देखीचा पर्वत पायाविना भिंत तातडीची पायाविना भिंत तातडीची जेथे पाहिते ते देखीचा पर्वत जेथे पाहिते ते देखीचा पर्वत विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार कुमार विठोबार कुमाई विठोबार खुमाई विठोबार कुमार विठोबार कुमाई विठोबार कुमाई चला गायना चला. सद्गुरु गंगागिरी महाराज फळावरील सर्व गायनाचार्य मंडळ. हरी भक्ति तो कठिन भक्ति तो कठिन भक्ति तो कठिन भक्ति तो कठिन शुळावरील पोळी शुळावरील पोळी भक्ति तो कठिन कठिन भक्ति तो कठिन भक्ति तो कठिन भक्ति तो कठिन सुळावरील भक्ति तो कठिन भक्ति तो कठिन भक्ति तो कठिन 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 भक्ति तो कठिन शुळावरील पोळी कठिन शुळावरील पोळी भक्ति तो कठिन कठिन भक्ति तो कठिन भक्ति तो कठिन भक्ति तो कठिन शुळावरील पोळी भक्ति तो कठिन शुळावरील पोळी निवडे तो पाळी विरळा शुरा शुरा निवडे तो बाळी निवडे तो बाळी विरळा शुरा जिथे पाहिते ते जिथे पाहिते ते देखीचा पर्वत
पर्वत देखीचा देखीचा जेथे पाहिते ते देखीचा पर्वत निवडे तो बळी विरळा शूर निवडे तो बळी विरळा शूर देते पाहि ते जेते पाहिते ते देखीता पर्वत जेते पाहिते देखीता पर्वत पाया विना भिंत भिंत पाया विना भिंत पाया विना भिंत तातडीची नाय पाया विना पाया विना पाया विना पाया विना पाया विना पाया विना भिंत तातडीची पाया विना 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 जेथे पाहिते ते जेथे पाहिते ते देखीचा पर्वत देखीचा पर्वत देखीचा पर्वत पाया विना भिंत पाया विना भिंत पाया पाया विना
विण भिंत तटणीची पाया विनंती जेथे पाहिजे देखीचा पर्वत जेथे पाहिजे जेथे पाहिजे देखीचा भक्ती तो कठीण सुळावरील पोळी निवडितो बळी विरळा शोर जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत पाया विण भिंत तातडीची कामा विले तरी पाकाओज घडे रुची आणि जोडे श्लाघ्यत आहे जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत पाया विण भिंत तातडीची तुका म्हणे मना पाहिजे अंकुश नित्य नवा दिस जागृतीचा जिथे पाहे तेथे देखीचा पर्वत पाया विण भिंत तातडीची पांडुरंगा गरो प्रथम नमन पांडुरंगा गरो प्रथम नमन दुसरे चरण संतजी समचरण सरोजन सांद्रिदाम्बुदाभं जगदन हितपाणि मंडनं मंडनाना तरुण तुलसीमाला कंधरं कुंजनिद्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ध्यान मूलम गुरुर्मूर्ती पूजा मूलम गुरुपदम मंत्र मूलम गुरुर्वाक्यम मोक्ष मूलम गुरुकृपा गंगा विशुद्धं नितपाद स्पर्शं सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सरादिसितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजम्। शुचिः शीलः समदक्षः सप्रतापि जितेन्द्रियं तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्दविग्रहम्। योगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने
सद्गुरू श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने योगराज सद्गुरू गंगागिरी महाराजांचा असणारा 178वा अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र देवगाव शनी चेंडूफळ बाजाठाण हमरापूर आवलगाव भामाठाण कमलपूर सप्तक्रोशी आणि परिसरातील सर्व गावं, सर्वच गावांचा नामनिर्देश करणं शक्य नाही, परंतु आजूबाजूचे जवळजवळ 25-30 गावचे तरुण या ठिकाणी सेवा करण्याकरिता उपस्थित आहेत. 7 दिवस भाकरी आमटीचा प्रसादही भरपूर होता. फक्त परवा जास्त गर्दी असल्यामुळं पार्किंगचं नियोजन कोलमडलं, कारण पार्किंगपर्यंत गाडी येणंच शक्य नव्हतं अशी परिस्थिती निर्माण झाली होती. रस्तेच कमी पडायला लागले. बऱ्याच ठिकाणी खूप मोठे मोठे नियोजन लोक करतात, कोट्यवधी रुपये खर्च करतात आणि तो मंडप 10% भरतो. आपल्याकडे जागा किती आहे कमीच पडते. आता उन्हामुळे काही लोक उठून गेले, कारण ऊन खूप तापतंय. जे खरे निष्ठावान भक्त ते बसले बिचारे, कारण एवढं सहन करणं हे काही प्रत्येकाच्या शक्तीचं काम नाही आहे. ते एवढं ऊन तापतायत, एवढ्या उन्हामध्ये तुम्ही इथं बसलेले आहात. आता उन्हाचा ताप जर सहन केला तर पुढं पाऊस येईल, कारण शेतकऱ्याला पावसाची गरज आहे. म्हणून थोडा ताप सहन करा. इथं गंगामाई आहेत, जास्त तापायला लागले की डुबकी मारा, फक्त लांब जाऊ नका पुढं, कारण लोक बुडतायत तिकडं जाऊन. गंगा पापम शशितापम दैन्यंच कल्पतरुस्तथा पापम तापंच दैन्यंच नतो संति महाशयः. ताप नाहीसा करते ते गंगा आहे. गंगा पापम, पाप नाहीसा करते ते गंगा आहे. शशी तापम, ताप नाहीसा करतो तो चंद्र आहेत. आणि कल्पतरू दीनता नाहीश करते. परंतु पापम तापंच दैन्यंच, पाप ताप दैन्य तीनही गोष्टी ज्यांच्या कृपेने नाहीश होतात ते संत असतात. आणि म्हणून अशा प्रकारे योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराज यांची आपल्या सर्वांवर कृपा आहे. महाराजांवर आपला विश्वास आहे, श्रद्धा आहे, निष्ठा आहेत. म्हणून तर एवढा त्रास सहन करून आपण येतो. काही लांबून लांबून पायी चालत आलेले आहेत. तर अशा प्रकारे हे कष्ट सहन करणं हीच तपस्या आहेत महाराज. याला वेदांत शास्त्रामध्ये तितिक्षा वृत्ती म्हणतात. सुख दुःख द्वंद्वादी सहिष्णुत्वम. अशा प्रकारचं दुःख सहन करण्याची क्षमता परमार्थामध्ये असते, भजनामध्ये आहे, भक्तीमध्ये आहे. भक्तीमध्ये तुम्हाला कसं काय सामर्थ्य आहे? भक्तीचा जो आनंद आहे त्या आनंदामुळे सर्व दुःख लोपतात. एक मनुष्य पाय वाटेने चालला होता. पूर्वीच्या काळामध्ये पायी जायचे लोक पाय वाटेने. एका शेतातून तो चाललेला होता. ज्या शेतातून चाललेला होता त्या शेतामध्ये ज्वारी पेरलेली होती. त्या शेताचा जो शेतकरी मालक होता तो खूप मोठा माणूस होता. त्याला शेती करायची गरज नव्हती, परंतु आवड म्हणून तो शेती करीत होता. एक दिवस त्याच्या मुलाला लहर आली पाखरं हाकायची. तो पाखरं हाकायला आला आणि गोपणीतून दगड सोडू लागला आणि ह्या रस्त्याने चालला होता. याच्या पाठीतच तो दगड पडला. दगड जेव्हा याच्या पाठीत बसला, वेदना व्हायला लागल्या. याला खूप राग आला. कोणी मला दगड मारला त्याचा बेत पाहतो म्हणले मी. कुठे दगड? पाठीमागं वळून पाहिलं तर तो दगड नव्हता, सोन्याचा गोळा होता. सोन्याचा गोळा पाहिल्यावर पाठीच्या वेदनाच पळाल्या. त्याला वाटलं आणखी एखादा दगड बसला तर बरं होईल. बघा भावनेचा विषय. जोपर्यंत कोणीतरी दगड मारला ही भावना होती तोपर्यंत पाठीला वेदना होत होत्या.
पण तो जेव्हा कळालं हा दगड नसून हा सोन्याचा गोळा आहे, कळल्याबरोबर वेदना गेल्या कुठं. सुख आणि दुःख या अंतःकरणाची अवस्था आहेत महाराज. एकाच्या पायाखाली मुंगी मेली, तिला दुःख होतं. एकाने अख्खी कोंबडी शिजवून पोटात घातली, अजिबात तकलीफ नाही. सुख दुःख अंतःकरणाची अवस्था आहेत. जोपर्यंत कोणीतरी मला पाठीत दगड मारला हा भाव होता, तोपर्यंत वेदना होत होत्या. पण हा सोन्याचा गोळा आहे हे कळल्यानंतर त्याला जो आनंद झाला, त्या आनंदापुढे बाकीचं दुःख लोपलं महाराज. त्याप्रमाणे संसारामध्ये किती दुःख असू द्या, दुःखाचे डोंगर असू द्या, दुःख बांधवळी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. संसारात जिकडं तिकडं दुःखच आहेत. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं जो देखे सो दुखिया. राजा दुखिया प्रजा दुखिया, राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया घर बैरागी हो, दुखिया घर बैरागी. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा, देखे सो दुखिया बाबा, दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा. ठाऊकची आहे संसार दुःखाचा प्रत्येकाला जाणीव आहेत. संसारामध्ये अनेक प्रकारचे दुःख आहेत. एका ठिकाणी या दुःखाचं वर्णन करताना एका कवीने भगवान शिवाच्या संसाराचं वर्णन सांगितलं. काल्पनिक दृष्टांत आहेत. फक्त संसारात दुःख कसं असू शकतं हे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांनी भगवान शिवाच्या संसाराचं वर्णन केलं. म्हणजे भगवान शिव राहतात स्मशानामध्ये, सगळा परिवार घेऊन. गणपती, कार्तिक स्वामी, पार्वती. गणपतीचं वाहन उंदीर, पार्वतीचं वाहन सिंह, कार्तिक स्वामीचं वाहन मोर, भगवान शिवाचं वाहन नंदी, भगवान शिवाच्या गळ्यात साप, मस्तकावर गंगा, ललाटावर तृतीय नेत्र अग्नी, चंद्र. असा सगळा परिवार घेऊन भगवान शिव स्मशानात राहतात. त्यांनी सांगितलं एक दिवस गणपतीचं वाहन असणारा उंदीर इकडं तिकडं चुळबुळ करायला लागला. त्याला भूक लागली तर उंदीर लागले इकडं तिकडं पळायला. भगवान शिवाच्या गळ्यामध्ये साप होता. त्या सापालाही भूक लागली, तो त्या उंदराकडे पाहून डोकावू लागला. भगवान शिवाच्या गळ्यातला साप जेव्हा गणपतीचं वाहन असणाऱ्या उंदराकडे डोकायला लागला, गणपतीचं लक्ष गेलं सापाकडं. गणपतीने त्या सापाला कोण माझं असणाऱ्या वाहन असणाऱ्या उंदर तू काय डोकावतोय. तेवढ्यामध्ये कार्तिक स्वामीचं वाहन असणारा मोर, मोराला भूक लागली, मोर डोकावून पाहतोय सापाकडं. कारण मोराचं बक्षीस साप. मोर डोकावून पाहतोय सापाकडं. तेवढ्यामध्ये पार्वतीचं वाहन असणारा सिंह, सिंहाला भूक लागली. सिंहाला इतकी भूक लागली, त्या सिंहाला वाटलं एखादा हत्ती खाऊन टाका काय, इतकी भूक लागली. त्याला हत्तीचं स्मरण झालं आणि त्याने गणपतीकडे पाहिलं. गणपतीचं तोंड दिसलं तर हा हत्ती आहे का काय.
त्या गणपतीच्या मुखाकडे पाहून तो सिंह लागला गुरगुर करायला. तेवढ्यामध्ये पार्वतीचं लक्ष गेलं. भगवान शिवाच्या डोक्यावर कोण आहेत? गंगा. भगवान शिव म्हणले, का हो, ही तुमच्या डोक्यावर कधीपासून चढली? काना मागून आली तिखट झाली. मी तुमची धर्मपत्नी, ही गंगा डोक्यावर. तेवढ्यात भगवान शिवाच्या ललाटाच्या ठिकाणी तृतीय नेत्र अग्नी आणि चंद्र आहेत. चंद्रामध्ये शीतलता आहे, अग्नीमध्ये दाहकता आहे. अग्नी म्हणतो मी दाह करण्याकरता आलो. शीतल का करतो? चंद्र म्हणलं मी शीतल करण्याकरता आलो. तो दाह का करतो? हा सगळा संघर्ष पाहिला भगवान शिवाने. भगवान शिवाला वाटलं या संसारात काही खरं दिसत नाही आणि म्हणून भगवान शिवाने हलाहल विशेष पिऊन टाकलं. इथं फक्त या कथेचा एक भाव आपल्याला घ्यायचा आहे की संसारामध्ये अशा प्रकारचं दुःख असू शकतं, त्याची कल्पना इथं मांडण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्यक्ष भगवान शिवाने विष का प्राशन केल्याची कारणं वेगळी आहेत. तर संसारामध्ये अनेक पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे दुःख आपल्याला पाहायला मिळतात, परंतु या दुःखामध्ये सुख आणि आनंद कुठं आहेत? तर तो परमार्थात आहेत आणि तो योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या सप्ताहामध्ये आहे. या आनंदापुढे नित्यानंद पुढे आनंद तो कोण? विषय सुख बाई बापुढे ते क्षण विषय सुख तुच्छ आहेत. आजी आनंदो रे एकी परमानंदो रे, 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 आजी आनंदो रे एकी परमानंदो रे. जया श्रुतीने तिने ते म्हणते एको गोविंदू रे, 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 जया श्रुतीने तिने ते म्हणते एको गोविंदू रे. आजी आनंदू रे एकी परमानंदू रे, आजी आनंदू रे एकी परमानंदू रे, आजी आनंदू रे एकी परमानंदू रे, आजी आनंदू रे एकी परमानंदू रे. भगवंताच्या भजनामध्ये, भगवंताच्या आराधनेमध्ये जो आनंद आहे, जया श्रुतीने तिने ते म्हणते एको गोविंदू रे, जया श्रुतीने तिने ते म्हणते एको गोविंदू रे. श्रुतीने तिने ती म्हणते. आनंदाच्या लाटा उसळती, 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 आनंदाच्या लाटा उसळती. माना भोरे धरती चक्राकार, माना भोरे धरती चक्राकार, आनंदाच्या लाटा उसळती, आनंदाच्या लाटा उसळती. माना भोरे धरती चक्राकार, माना भोरे धरती चक्राकार, आनंदाच्या लाटा उसळती, आनंदाच्या लाटा उसळती. विठ्ठल 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 विठ्ठल. ओ
त्यामुळे उन्हामुळं काही लोकांना या ठिकाणी बसता येईना, कारण आता पूर्वीसारखी शरद सहनशीलताच राहिली नाही. योगराज सद्गुरू गंगागिरी महाराजांचा असणारा 178 अखंड हरिनाम सप्ताह सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहेत. आणि भक्ती कठीण आहे असं वर्णन महाराजांनी केलं. या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो, अनेक ठिकाणी जर आपण पाहिलं तर भक्ती सोपी आहे असंच वर्णन आपण ऐकतो. इतर मार्गाच्या तुलनेमध्ये सगळ्यात सोपा मार्ग कोणता आहे? तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेत असे, न लगती सायास जावे वनांतरा, सुखे तो घरा नारायण. भक्ती सोपी आहे असंच सर्व संतांनी सांगितलेलं आहे. विठ्ठल 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 या ठिकाणी तुकोबाऱ्यांनी भक्ती कठीण आहे असं का सांगितलं? एकच मनुष्य एकाच विषयी दोन प्रकारे बोलतो, त्याला काय म्हणावं बरं? त्याला दुतोंडे म्हणतात, नाही का? मग तुकाराम महाराजांनी दोन प्रकारे कसं काय उल्लेख केला? भक्तीचं वर्णन करताना तुकाराम महाराज अनेक ठिकाणी भक्ती मार्ग सोपा आहे असं सांगतात. आणि मग भक्ती मार्ग जर सोपा आहे तर इथं कठीण का सांगितलं? हा उपदेश तुकोबाऱ्यांनी कोणाला केलेला आहे? भक्ताला केलेला आहे का अभक्ताला केलेला आहे का आणखी कोणाला केलेला आहे? आणि भक्तीबद्दल तुकोबाऱ्यांच्या या वचनावर संशय घेण्यासारखं काय आहे? जे तुकोबारे एके ठिकाणी भक्तीला सोपं म्हणतायत आणि तेच तुकोबारे दुसऱ्या ठिकाणी भक्तीला कठीण म्हणतायत. बोलणारी व्यक्ती एकच आहेत पण शब्द दोन प्रकारचे आहेत. मग ज्या ठिकाणी सोपं म्हणून सांगितलं तिथं का सोपं सांगितलं, ज्या ठिकाणी कठीण म्हणून सांगितलं तर का कठीण सांगितलं, हे समजून घेणं गरजेचं. नेमकं सोपी म्हणावं का कठीण म्हणावं, निर्णय काय आहेत? तुकोबारे दोन्ही ठिकाणी सांगतात. बघा, अशा प्रकारे शब्द जेव्हा येतात ना, परस्पर विरोधी शब्द, याचा समन्वय करणं फार अवघड असतं. श्रीमद भागवतामध्ये महाभारतामध्ये उदाहरण आहे. कौरव पांडवांचं युद्ध, युद्धाचा शेवटचा दिवस. 99 कौरव मेले, फक्त दुर्योधन, तोही भीमाची गदा बसली, सायंकाळची वेळ, 18वा दिवस युद्धाचा, घायाळ झालेला आहे. आणि मृत्यू सदृश अवस्था ज्या दुर्योधनाची झालेली आहे. दुर्योधनाच्या जवळ फक्त अश्वत्थामा आहेत. दुर्योधन अश्वत्थाम्याला म्हणला, अश्वत्थामा, माझे 99 भाऊ गेले म्हणले, मी आज एकटा जिवंत आहे, मी पण जाणार आहेत. मला माझ्या स्वतःच्या मृत्यूचं दुःख नाही आहे, पण माझे सर्व भाऊ मेलेत, पण मी एकही पांडव मारू शकलो नाही याचं मला दुःख आहे. एवढे सामर्थ्य आपल्यामध्ये नव्हतं. 5 पांडवांपैकी एकही पांडव आपण मारू शकलो नाही आणि माझे सगळे भाऊ मेलेत. मला असं वाटतं, एखाद्या पांडवाची मृत्यूची वार्ता माझ्यापर्यंत यावी, मगच मी प्राण सोडावा अशी माझी इच्छा आहे. याकरता तुला काय करता येईल सांग? अश्वत्थाम्याने सांगितलं, ठीक आहे. सायंकाळ झालेली होती, सूर्यास्त होत चाललेला होता, अंधार पडायला लागलेला होता. अश्वत्थाम्याला प्रश्न पडला, एवढं युद्ध करूनही त्या पांडवांना कोणी मारू शकलं नाही आणि आता आपण कसं मारावं? पण एक युक्ती सुचली अश्वत्थाम्याला.
कारण जेव्हा अंधार पडला त्यावेळेला एक दृश्य अश्वत्थाम्याला दिसलं. ते म्हणजे एका घुबडाने रात्री झोपेत काही कावळे मारून टाकले. बघा, कावळ्याला रात्री दिसत नाही आणि घुबडाला दिवसा दिसत नाही, म्हणून रात्री घुबड कावळ्यांना मारतात आणि दिवसा कावळे घुबडांना मारतात. याला काक उलकन न्याय म्हणतात. काक उलकन न्याय. दुसऱ्याच्या कमजोरीचा फायदा घेणारा. काही लोक बघा, जेव्हा नवीन सून घरात येते ती सासू त्या सुनाला खूप त्रास देते. सगळ्या सासा तशा नसतात, पण बऱ्याच सासा आहेत तशा. त्या सासू पण जरा तरुणच असते, पण हळूहळू सासू जेव्हा थकायला लागते त्याला मग ताबा सुनेचा येतो. ताबा सुनेचा येतो तेव्हा सून मग ते वचपा काढून घेते. याचा अर्थ काय झाला? यालाच म्हणतात काक उलकन न्याय. दुसऱ्याच्या कमजोरीचा फायदा घेणाऱ्या वृत्ती ही कावळ्याची आणि घुबडाची वृत्ती असते. म्हणून दुसऱ्याच्या कमजोरीचा कधी फायदा घेऊ नये. एका घुबडाने झोपेत काही कावळे मारलेत. हे दृश्य पाहिल्यानंतर अश्वत्थाम्याला एक युक्ती सुचली. कोणाला कशातून काय सुचेल सांगता येत नाही. जसं या घुबडाने कावळे झोपेत मारले तसं मी पांडवांना झोपेत मारू शकतो. आणि मग अश्वत्थाम्याने निर्णय घेतला पांडवांना झोपेत मारण्याचा. विठाला 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 हो, कथा लांबण्याचं काय, मी कथा सांगण्यात वेळ घेणार नाही. काय घडलं ते माहिती आहे आपल्याला. पांडवांऐवजी पांडव पुत्रांना झोपेमध्ये अश्वत्थाम्याने मारलं. त्याचे शिर दुर्योधनाकडे घेऊन गेलात. दुर्योधनाला वाईट वाटलं. अरे अश्वत्थाम्या, मी तुला पांडवांना मारायला सांगितलं, पांडव पुत्रांना नव्हे. अशा प्रकारे बोलून दुर्योधनाचा मृत्यू झाला. पण ज्याला अर्जुनाने अश्वत्थाम्याला धरून आणलं द्रौपदीच्या समोर, द्रौपदी, तुझ्या 5 पुत्रांची हत्या करणार हत्यार तुझ्या समोर आहेत, सांग याला कोणती शिक्षा करायची. अपराधाने तुझा केलेला आहे. त्याला द्रौपदी म्हणली अश्वत्थाम्याला सोडून द्या. भीम म्हणला अर्जुन, तू सोडलं तरी मी सोडणार नाही. द्रौपदी, तुझ्या 5 पुत्रांची हत्या ज्यांनी केली तर तू सोडून द्या का म्हणतेस? तुला दुःख नाही का तुझ्या मुलांच्या हत्येचं? द्रौपदी म्हणले मला दुःख आहे, पण कारण सांगितलं. 3 दिवसापूर्वी द्रोणाचार्यांचा मृत्यू झालेला आहे. म्हणजेच अश्वत्थाम्याची माता द्रोणाचार्यांची पत्नी आपल्या पतीच्या वियोगामध्ये रडत आहे. ती विधवा झालेली आहे. आता तिला आधार राहिलेला नाही. तिला आधार फक्त मुलगा आहेत. आणि या अश्वत्थाम्याला जर तुम्ही ठार मारलं तर त्या विधवा मातेचा आधार तुटतो. म्हणून त्या विधवा मातेकरिता अश्वत्थाम्याला मारू नका. माझे मेलेले मुलं पुन्हा जिवंत होणार नाहीयेत. अश्वत्थामा अपराधी, अश्वत्थाम्याला दंड दिला पाहिजे, परंतु दंड देण्याच्या अनेक पद्धती असतात. मृत्यूदंडच दिला पाहिजे असं नाहीये. तेवढ्यात अर्जुनाने भगवंताकडे पाहिलं काय करावं. तेव्हा भगवंताने अर्जुनाला जे उत्तर दिले ते फार महत्वाचे आहे. ब्रह्मबंधुर्न हंतव्य आतता एव धारहणः. याचा अर्थ असा आहे, अश्वत्थामा गुरुपुत्र आहेत, ब्राह्मणपुत्र आहेत, न हंतव्य, त्याला ठार मारू नये. परंतु आतताई आहे, हत्यार आहे, आणि म्हणून त्याला जिवंतही ठेवू नये. बघा सल्लागार. गुरुपुत्र असल्यामुळं मारू नये, हत्यार असल्यामुळे जिवंत ठेवू नये. मग एक तर मारू नये म्हणाव किंवा जिवंत ठेवू नये म्हणाव, दोन्हीपैकी दोन्ही शब्द कसे काय बोलत?
एकच व्यक्ती दोन शब्द कसे बोलतो आणि काढणाऱ्याने अर्थ काय काढावा? भगवंतांनी सल्ला काय दिला? ब्रह्मबंधूर न हंतव्य, ब्राह्मण पुत्र आहेत, गुरुपुत्र आहेत म्हणून न हंतव्य, मारू नये. परंतु आतताई वदार्हण, आतताई असल्यामुळे वधण्यास योग्य आहेत, म्हटलं जिवंतही ठेवू नये, मारूही नये, जिवंतही ठेवू नये. इथं सुद्धा तुकोबारे सांगतात भक्तिमार्ग सोपा आहे आणि परत सांगतात भक्ती तो कठीण. मग नेमकं आपण सोपं म्हणावं का कठीण म्हणावं? हे का ते, याला विकल्प म्हणतात. हे किंवा ते, याला विकल्प म्हणतात. एकाला विचारलं चहा घेता का सरबत? तोला चहा होईपर्यंत सरबत घेतो. त्याला काय विचारलं चहा घेता का सरबत? हे किंवा ते दोन्हीपैकी, तुम्हाला चहा होईपर्यंत सरबत घेतो, म्हणजे दोन्ही घेतोय तो. हे किंवा ते, याला विकल्प म्हणतात. आणि दोन्ही गोष्टींचा स्वीकार याला समुच्चय म्हणतात. त्यांनी काय केलं? दोन्हीचा स्वीकार केला. चहाचा स्वीकार केला, सरबताचा स्वीकार केला. परंतु हे का ते किंवा दोन्ही परस्पर विरोधी शब्द ज्यावेळेला एका ठिकाणी येतात, मग या ठिकाणी हे शब्द का वापरले, त्या ठिकाणी ते शब्द का वापरले? तुकोबारांनी काही ठिकाणी कठीण शब्द का वापरले, काही ठिकाणी सोपे शब्द का वापरले, मग कठीण शब्द का वापरले त्याची कारण काय, सोपे शब्द का वापरले त्याची कारण काय? याचा अर्थ त्याची वेगवेगळी कारणं असू शकतात. हे कारणं समजून घेणं याला व्यवस्था म्हणतात. 3 गोष्टी मी सांगितल्या. एक विकल्प, हे किंवा ते. दुसरा दोन्हींचा स्वीकार, समुच्चय, किंवा दोघींची व्यवस्था लावणे याला व्यवस्था असं म्हणतात. विठ्ठल 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 विठ्ठल. ओ, कारण तुकोबारा आहे एकच व्यक्ती दुतोंड्या व्यक्तीसारखी डबल बोलणारी नाही आहेत. एखाद्या व्यक्तीचा अधिकार पाहून संशय व्यक्त करावा, भलत्यावर संशय व्यक्त करू नये. काय तुकोबारांचा अधिकार आहेत? माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. 7 पिढ्यांपासून पांडुरंगाची सेवा ज्यांच्या परिवारात आहेत त्यांच्याबद्दल भक्तीविषयी संशय व्यक्त करणं उचित नाही. काय तुकोबारांचा अधिकार आहेत? तुकाराम 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 तुकाराम. नाम घेता का पेयम, 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 नाम घेता का पेयम. समर्थ तुकोबा समर्थ, पुरुषार्थ केला पुरुषार्थ, जन केला पुरुषार्थ, जन केला पुरुषार्थ, जन केला पुरुषार्थ. तुकाराम नामाचा उच्चार केल्यानंतर काळाला भय वाटावं, हा अधिकार आहे. प्रत्येकाच्या ज्याच्या ठिकाणी अधिकार असतात. जसा कोर्टामध्ये अधिकार जज आहे, न्यायाधीशांचा आहेत, वकिलाचा नाही. वकील मुद्दा मांडू शकतो, पण न्याय देणार कोण आहेत? न्यायाधीश आहेत. का तो अधिकार न्यायाधीशांचा आहे. जजमेंट लिहिण्याचा अधिकार न्यायाधीशांचा आहे. घरात अधिकार कोणाचा आहेत? घरात तुमचा अधिकार नाही, महिलांचा आहे. तुमची इच्छा आहे आज बटाट्याची भाजी खायची, आणि तुमच्या पत्नीची इच्छा आहे आज कारलंच करायचं. खरं सांगा बरं, घरात कारलं होईल का बटाटा होईल? कारण तो त्यांचा अधिकार आहे. घरातला अधिकार तिथं ढवळाढवळ तुम्ही करू नये.
ठीक आहे, तुमच्या कामात त्यांनी डवळाडोळ करू नये, पण ज्याच्या ठिकाणी अधिकार असतो, तुकोबारायांचा अधिकार आहे भक्तीमध्ये. कर्म मार्गाचा अधिकार जैमिनी, त्याचप्रमाणे योग मार्गाचा अधिकार पतंजली. वेगवेगळ्या शास्त्राचे वेगवेगळे प्रवृत्त होऊन गेले. सांख्यशास्त्र कपिल मुनी, न्यायशास्त्र गौतम कणाद. जो तो ज्याच्या त्याच्या ठिकाणी त्या त्या क्षेत्रातला अधिकारी आहे. तसं तुकोबारा आहेत, भक्ती मार्गामध्ये अधिकारी आहेत. कारण पिठू भक्तीचा डांगोरा, भक्तीचा डांगोरा, काळी काळाची दोरा, काळी काळाची दरारा, तुका म्हणे करा, तुका म्हणे करा, जय जयकार आनंदे, जय जयकार आनंदे, जयकार आनंदे, जय जयकार आनंदे. हा तुकोबारायांचा अधिकार आहे. पिठू भक्तीचा डांगोरा, कळी काळाशी दरारा. कळी काळावर दरारा आहेत महाराज. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, हे भक्तीचं सामर्थ्य आहे. पिठू भक्तीचा डांगोरा, कळी काळाशी दरारा, तुका म्हणे करा जय जयकार आनंदे. नव्हे आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. एवढ्या करताच आम्ही वैकुंठातून आलो. हा भक्तीचा अधिकार तुकोबारायांचा आहे. सर्वांना सर्व अधिकार नाही आहेत. त्यामुळे तुकोबारायांबद्दल शंका व्यक्त करणं उचित नाही. मग हा उपदेश तुकोबारायांनी कोणाला केलाय? भक्ताला केला का अभक्ताला केला? तुकोबारायांनी हा उपदेश अभक्ताला केलेला नाही. कारण अभक्ताला भक्ती कठीण आहे का सोपी याच्याशी काही घेणं नाही. त्याला भक्तीशीच घेणं नाही, तर सोपीशी काय घेणं, कठीणशी काय घेणं. मग हा उपदेश अभक्ताला नाही. मग भक्ताला आहे का? हा उपदेश भक्ताला देखील नाही. मग कोणाला आहेत? तुला भक्ताला आहे ना अभक्ताला, मग तिसरा कोण? भक्ताला का नाही? तर भक्ता करता भक्ती कठीण नाही आहेत. अभक्ताला का नाही? अभक्ताला भक्तीशी घेणंच नाही आहेत. मग तुकोबारायांनी हा उपदेश कोणाला केलेला आहे? हा उपदेश भक्तालाही केलेला नाही, हा उपदेश अभक्तालाही केलेला नाहीये, तर भक्तीचं सोंग करणाराला केलेला आहे. जगामध्ये भक्ती करणारे भक्त वेगळे आणि भक्तीचं सोंग करणारे, भक्तीचं नाटक करणारे वेगळे आहेत महाराज. कीर्तनाचे वेळी रळे पळे लोळे, 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 प्रेमेविने डोळे गळताते, गळताती, प्रेमेविना डोळे गळताती. कीर्तनाचे वेळी रळे पळे लोळे, प्रेमे विन डोळे गळताती. अगदी डोळे गळल्याचं सुद्धा नाटक करणारे काही लोक आहेत. डोळ्यातून अश्रू आणल्याचंही नाटक करणारे लोक आहेत. असं भक्तीचं नाटक करणारे जे लोक आहेत त्यांच्याकरता हा भंग आहे. हा भंग अभक्ता करताही नाही आणि भक्ता करताही नाही. हे जे मधले आहेत ना त्यांच्याकरता आहेत. भक्तीचा दिखावा करणाऱ्यांकरता आहेत. आणि अशा प्रकारे भक्तीच्या दिखावा करणाऱ्याला गंगागिरी महाराजांच्या सप्तात एंट्री नाही. कारण तो इथं राहूच शकत नाही. दिवसा 3 तास, रात्री 3 तास उभं राहून भजन कर बरं, काही न मिळता. किती मोठा असू द्या, काही न घेता 7 दिवस ते भाकरी आमटी खायची, जिथं राहायचं
जशी अवस्था असेल तसं राहायचं. खरं राहता येईल का हो भक्ती असल्याशिवाय? ज्याच्या अंतःकरणामध्ये दृढ भक्ती आहे तोच इथं राहू शकतो, तोच इथं भजन करू शकतो. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल हो. मग या ठिकाणी जे तुकोबारांनी सांगितलेलं आहे, जिथं जेथे पाहे तेथे देखीचे पर्वत, म्हणजे भक्तीचा देखावा करणारा. आणि तुका म्हणे मना पाहिजे अंकुश, याचा अर्थ ज्याच्या मनावर अंकुश नाही त्याला. ज्याच्या मनावर अंकुश नाही, जो भक्तीचा देखावा करतो, त्याच्याकरिता या अभंगामध्ये तुकोबारांनी उपदेश केलेला आहे. विठ्ठल जीवनामध्ये वैराग्याचं सोंग आणणारे सुद्धा लोक असतात महाराज. तुकोबारायांनी वर्णन केलेलं आहे. ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करून म्हणते साधू. अंगा लावून या राख, अंगा लावून या राख, अंगा लावून या राख, डोळे झाकून करती पाप, डोळे झाकून करती पाप, अंगा लावून या राख, अंगा लावून या राख, डोळे झाकून करती पाप, डोळे झाकून करती पाप, अंगा लावून या राख, अंगा लावून या राख. अंगा लावून या राख, डोळे झाकून करती पाप, दावणी वैराग्याची कळा, भोगी विषयाचा सोहळा. असा जो एक वर्ग समाजामध्ये पाहायला मिळतो. वैराग्य एवढं सोपं नाही आहेत महाराज. वैराग्याशिवाय ज्ञान धारण करण्याची क्षमता निर्माण होत नाही, आणि ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहेत. भक्तीशिवाय ज्ञान पंगू आहेत, आणि ज्ञानाशिवाय भक्ती अंध आहेत. मग काही लोक समजतात ज्याला संसार करता येत नाही ते परमार्थ करतात. असा गैरसमज करून घेऊ नका. परमार्थ एवढा सोपा नाही आहे. काही लोकांना निर्माण होतं वैराग्य. एकदा एक माणूस आला बेटामध्ये गुरुवारी महाराजांच्या काळात, वयस्कर होता. महाराज म्हणले, का हो, कोण आहात तुम्ही, कुठले आहेत? नाही म्हणले, महाराज मी तर राहायला आलो. इथं राहून काय करणार, मी सेवा करणार. आता तुमचं सेवा करायचं वय राहिलं का? तुमची सेवा आम्हाला करावं लागेल. तुम्ही राहून काय करता इथं? तो म्हणला, नाही नाही, आता मी घर सोडलं. त्याला रात्री 12 ते 2 प्रहारा दिला. सकाळी उठला, स्नान झालं, दर्शन घेतलं. म्हणले, महाराज येतो. महाराज म्हणले, का तुम्ही राहायला आले? नाही, माझा नातू माझ्याशिवाय राहतच नाही म्हटले. रात्री 12 ते 2 प्रहारातच वैराग्य संपलं. हा परमार्थ आहे का? गुरुवर्य महाराज दृष्टांत सांगायचे. एक मनुष्य आळशी होता. आळस नसावा. आलस्य मनुष्याणाम शरीरस्थो महारिपो नहि उद्यमेन समोबंधो कृत्वाय नावसिदते. माणसाचा सर्वात मोठा शत्रू कोण आहे तर तो आळस आहे. आलस्य मनुष्याणाम शरीरस्थो महारिपू. आळशी माणसं स्वतःच्या उपयोगाचे नाही, आळशी माणसं जगाच्या उपयोगाची नाही. पण असा एक आळशी होता. काम धंदा करीत नसे. बायकोचे त्यांचे नेहमी भांडणं व्हायचे. पत्नी म्हणायची, अहो तुम्हाला काही कळत नाही का? तुम्ही काम करीत नाही, धंदा करीत नाही, आपण काही कोट्याधीश लक्षाधीश नाही आहे. मी एकटी बाय माणूस काय करू? मुलं हळूहळू मोठे होत चालले. मुलांचा शिक्षणाचा खर्च वाढतोय, खाण्यापिण्याचा खर्च आहेत, कपड्या लत्त्यांचा खर्च आहेत, राहण्याचा खर्च आहेत, किराण्याचा खर्च आहेत.
तुम्ही तर काम करीत नाही, हा संसाराचा हा गाळा कसा चालायचा? तो म्हणला, हे बघ, मला जर तू कामाबद्दल बोलशील तर मी बाबा होईल. काय कटकट म्हणले बायकोची. त्याच्यापेक्षा बाबा झालं बरं ना हो. लोक पाया पडतात, दक्षिण देतात, खाऊ पिऊ घालतात, काय मजाच मजा. काय बायको पडली आपल्या गळ्यामध्ये, काम करा काम करा. हे बघ, मला जर कामाबद्दल बोलशील तर मी बाबा होईल. ती बिचारी गप्प बसायची. तिला वाटलं हे जर बाबा झाले, एक तर आता पोरं सोरं झाले, आणि एकटी बाय माणूस काय करेल, नवरा निघून गेल्यावर गप्प बसायची बिचारी. याला बरं झालं तर हा मुद्दा, याने हा मंत्र ठरवून दिला. ती कामाबद्दल बोलली की मी बाबा होईल. ती बाई बिचारी विचार करून करून वाळून चालली नको. गावाच्या बाहेर एक आश्रम होता. त्या आश्रमात एक महाराज राहत होते, आणि ते गावामध्ये भिक्षा मागण्याकरता आले. ओम भवती भिक्षाम देही. भिक्षा मागण्याकरता आले. विचारलं, बाईसाहेब तुमचा चेहरा सुकलेला दिसतो, तब्येत बरी नाही का? नाही महाराज, तब्येतीला काही झालं नाही, पण माझे पती कामधंदा करीत नाही, मला संसाराची पुढची काळजी वाटायला लागली. मुलं शहाणे होत चालले, मुलांच्या शिक्षणाचा खर्च आहेत, संसार प्रपंचाचा खर्च आहेत, आणि मी एकटी स्त्री काय करणार आहेत, हे कामधंदाच करीत नाही. त्यामुळे जरा विचार येतो मनामध्ये. काही काळजी करू नको, तू परवानगी देऊन टाक, पुढचं मी पाहतो म्हणले. म्हणजे ठीक आहे. संध्याकाळी जेव्हा घरी आला, पत्नीने सांगितलं मला जेवायला वाढ. पत्नी म्हणजे कामं करायचे नाही, धंदे करायचे नाही, काय जेवायला वाढ, आज स्वयंपाक नाही केला म्हणजे, तसं राहा, तसं झोपा. हा तुला माहिती नाही, मी सांगितलं तुला काम धंद्याबद्दल बोलशील तर मी बाबा होईल. हे म्हणजे फार दिवसाची तुमची इच्छा आहे. हो हाच म्हणले बाबा. आता असं म्हटलं 50% गारच झाला. काही लोकांना करायचं काही नसतं, नुसतं औषध दाखवतात. एका आजीचं नातवाचं भांडण झालं. आजी अशा रागारागात निघाल्या जीव द्यायला, हातात कंदील घेऊन. एक बाई भेटली, आजीबाई कुठं निघाल्या? म्हणले जीव द्यायला. कंदील कशा करता? विसुकाटाची भीती वाटते. खरंच इमानदारीने जीव द्यायला निघले का? आता याला खरंच बाबा व्हायचं का? होईल बरं का मी. अरे वाच म्हणे तुम्ही आता पाबरा का तुझं, माझी काही काळजी करू नका. रागारागात गेला ना हो. रागारागामध्ये गेला, आश्रमात जाऊन बसला. आश्रमात महाराज म्हणले, कसं काय येणं केलं? आजपर्यंत आश्रमाची कधी पायरी चढली नाही. म्हणजे महाराज, संसाराचं काही खरं नाही. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ. विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. काम क्रोध लोभ शूनी पाठी लागले ओढाळ. काम क्रोध लोभ शूनी पाठी लागले ओढाळ. कवनामी शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ. कवनामी शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ. धर्म जागो देवाचा जो उपकारी आम्हाला दृष्टी देतो त्याचे नाव विचारे. देवाचा देव परोपकारी आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव मी म्हणे महाराज, संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ. विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. हो. अशा वेळेला काहींना प्रमाण बरोबर आठायला लागतात, काहींना पिल्यानंतर प्रमाण सुचतात. काही काही ना ज्या दिवशी जास्त गेली त्या दिवशी भजनही चांगलं रंगतं. एकाला का तुम्ही भजनी आहेत, गंध आहेत, माळकरी आहेत, तुम्ही कसं काय पिता? तुम्ही पिताना माळ काढून ठेवतात का? नाही म्हणजे आपण काढून नाही ठेवत, असं करतो, घालून घेतो.
याच्याकरता उपदेश आहेत. हा तुकाराम महाराजांनी अशा लोकांकरता उपदेश केलेला आहे. हा खऱ्या भक्ताचा विषय नाही इथं. भक्तीचं सोंग करणारा, भक्तीचं नाटक करणारा, त्यालाच महाराजांनी उपदेश केलेला आहे. म्हणजे महाराज काही खरं नाही संसाराचं. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. सांगितलं बरं झालं मी एकटा होतो, 102 भला. कोणी चेलाच नव्हता म्हणले मला. झाला एक चेला भेटलायत. हे बघ तुला संन्यास घ्यावं लागेल. हो म्हणले आता मी संन्यास घ्यायला झालो, घर सोडून आलो. काळ कपडे, आपला नागा संन्यास आहे म्हणजे. नागा आखाळा आहे म्हणले. कपड्याची काय गरज आहे आपल्याला. कपडे जाळून टाकले, घरी गेला नाही पाहिजे. कपडे जाळून टाकले, मुंडन केलं, सगळ्या अंगाला भस्म लावलं, गोमूत्राने स्नान करवलं वगैरे वगैरे काही विधी केला. सांगितलं 108 डुबक्या मार. नदीच्या कडेला आश्रम होता. मार्गशीर्ष महिना, कळकाची थंडी. कपडे जाळून टाकले आणि पाणी म्हणजे गंगेचं तिकडून हिमालयातून आलेलं गार. थरथर कापायला लागला महाराज. महाराज म्हणले तर रात्र झाली, राहिलेला विधी उद्या करू, झोप आता. झोप येईना ना, पोटात काहीच नाही. एकतर बायकोने काही केलं नव्हतं, घरी काही जेवलं नाही. इथं आल्यावर विधीच सुरू झाला. बरं विधी चालू असल्यावर काही खाऊ पिऊ देत नाही तिथं. रात्रीचे 12 वाजले, 1 वाजले, 2 वाजले, झोपच येईना, पोटात काळे ओरडतायत ना हो. 2 वाजता कसा तरी डोळा लागला आणि 4 वाजता उठवलं. महाराज उठले. उठा, हा आश्रम आहे, ते ब्राह्मी मुहूर्तावर उठावं लागतं. हा आळशी, सकाळी 8 वाजेपर्यंत झोपणारा सूर्यवंशी, सूर्योदय कधी यांनी पाहिला नाही. सूर्य हातभर वर आल्यावर उठत होता. पहाटे 4ला उठत. उठा. डोळे चोळे चोळे उठून बसला. हा झाडू घेऊन आश्रम झाडून काढ. आता जंगलात आश्रम येतो, जेव्हा ताबा घेतली तेवढी जमीन आपलीच. गायरानामध्ये आश्रम, झाला आश्रम. आश्रम झाडीत बसला. म्हणे आता स्नान करून ये. आता घरी गरम पाण्याने स्नान करायची सवय, इथं गंगेचं गार पाणी. एक तर मार्गशीर्ष महिना, कडाक्याची थंडी, त्याच्यात गंगेचं स्नान. कपडे जाळून टाकलेले. डोक्यावर हंडा घेऊन जा, स्नान करून पाणी घेऊन ये. पायात चप्पल घालू नको, देवपूजेला पाणी आणायचंय. जाताना खडे टोचतायत, काटे टोचतायत. कसं तरी गेला, डुबकी मारली गंगेमध्ये, हंडा घेतला. जा देवाऱ्यामध्ये देवाची पूजा कर, तोपर्यंत मी स्नान करून येतो. महाराज गेले स्नानाला. याला पाठवलं देवाऱ्यामध्ये. देवाऱ्यात पाठवलं तर देवाऱ्यामध्ये होते 25 देव. म्हणजे इथं आणखीच काम वाढलंय. आता प्रत्येकाला स्नान घालायचं, पूजा करायची, गंध लावायची, स्तोत्र गायचं, किती काम आहे होय. अगोदर तू आळशी. त्यांनी काय केलं, सगळे देव उचलले आणि बादलीत टाकले. बादलीला दोर बांधला आणि सोडले विहिरीत. खालीवर खालीवर केली, झाली आंघोळ, काढले वर. त्याच्यातले 3 देव हलके होते, ते तरंगले पाण्यात तसेच. याने दिले मांडून. तेवढ्यात महाराज आले. अरे तू पूजा केली नाही का? देवाला गंध लावलेला दिसत नाही, फुलं वाहिलेली दिसत नाही, इथं दिवा लावलेला दिसत नाही. नाही म्हणले महाराज, 10 दिवस पूजा करायची नाही. म्हणले का? देवाला सोतक पडलं. म्हणले कसं काय? बघा त्याच्यात 3 देव गायब. देव कुठं गेले? म्हणले विहिरीत. बघा, ज्याला परमार्थ करायचा नाही अशी अवस्था आहे बरं काळशी माणसाची. म्हणले मूर्ख, अशी पूजा करीत असता होय? तो म्हणला महाराज मला हे काही सांगू नका, मला भूक लागली, काहीतरी खायला द्या, कालपासून उपाशी. त्या फळीवर लाडू ठेवलेत. म्हणले लाडू म्हटल्यानंतर तोंडाला जिभेला पाणी सुटलं. पण पाहतो तर कडुलिंबाचा पाला ठेचून तयार केलेले लाडू. एक घास घेतल्याबरोबर तोंड इतकं कडू झालं. अरे 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 अरे, याच्यापेक्षा कैदी बरा. त्याला अर्धी चतकोर भाकर काय ना मिळती, इथं तेही मिळेना. पाणी मागायला लागला. त्याच कडुलिंबाचं ठेचून तयार केलं रस प्यायला दिला. तो ना काही खरं नाही. मला वाटलं बाबा झाल्यानंतर लोक दर्शनात घेतात, दक्षिणा देतात, खाऊ पिऊ घालतात. इथं तर वेगळंच आहे.
मला काय माहिती असं असतं, मी कशाला बाबा झालो असतो. याच्यापेक्षा तर घरी बायकोच्या शिव्या खाल्लेल्या बऱ्या. ते शिव्या देते पण खाऊल तर घालते. त्याला वाटलं असं जीवन काही खरं नाही, घरी गेल्याशिवाय पर्याय नाही. पण घरी जावं तर अंगावर कपडे नाही, जायचं कसं? रात्र झाली, लोक झोपले आणि मग हा घरी गेला आणि दाराची कडी वाजवली. दरवाजा खोलो. पत्नीने आवाज ओळखला. दरवाजा उघडला आणि पाहिलं अंगावर कपड्याचा पत्ता नाही, मुंडन केलेलं. पत्नी म्हणजे का हो तुम्ही परत कसे काय आलेत? नाही खरोखर मी तर त्यागच केला, पण मला तुझी काळजी वाटायला लागली म्हणून परत आलो. ही म्हणली माझी काही काळजी करू नका, तुम्ही परत जाऊ शकता, मी अगदी व्यवस्थित आहे. हा म्हणलं असं काही करू नको, मला काही तिकडे पाठवू नको. पण पत्नी म्हणजे तुम्हाला आता मला परत घ्यायचं नाही याचं काय? हा म्हणले असं करू नको, मग मी सांगेल ते काम तुम्हाला करावं लागेल. म्हणजे तू सांगशील ते काम करेल, पण मला तिकडं पाठवू नको. विठ्ठल 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 नो हे वैराग्य सोपारे, 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 मज बोलता न वाटे खरे, मज बोलता न वाटे खरे, मज बोलता न वाटे खरे, नो हे वैराग्य सोपारे, नो हे वैराग्य सोपारे, बोलता न वाटे खरे, बोलता वाटे खरे, माझा बोलता न वाटे खरे, नो हे वैराग्य सोपारे, नो हे वैराग्य सोपारे, नो हे वैराग्य सोपारे, मज बोलता न वाटे खरे. विष खावे ग्रासो ग्रासी, धन्य तोची कसोशी. म्हणून महाराज सांगतात एवढी भक्ती सोपेतला असं वाटतं का? भक्तीचा दिखावा करणाऱ्याला महाराज सांगतात भक्ती एवढी सोपी नाहीयेत. मग किती कठीण आहे तर 16 वरील पोळी इतकी कठीण आहे प्रथम चरणामध्ये. भक्ती तो कठीण 16 वरील पोळी, 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 भक्ती तो कठीण 16 वरील पोळी,
भक्ती तो कठीण सुळावरील पोळी, निवडे तो बळी विरळाशूर. कोणी विरळा आहेत, विरळाशूर. काही विरडे असतात पण शूर नसतात. विरडे असतात ना, आंधळे पांगळे विरडे आहेत पण शूर नाही. हिजळे विरडे आहेत पण शूर नाही. नाही का? एक शूर होता, घोड्यावर चालला होता. त्याच्या मेनातून तलवार निसटली आणि 2-4 चालले होते मागायला. यांना ती सापडली. एका झाडाखाली बसले, ते कांदे कापीत बसले तलवारी ती. आता जो शूरवीर एक सेनापती होता, त्याच्या लक्षात आलं की आपली तलवार म्यानमधून पडलेली आहे. त्याने घोडा मागं वळवला. घोडा मागं वळवला तलवार पाहण्याकरता. एका झाडाखाली बसलेले आणि त्या तलवारीने कांदे कापीत होते. हे म्हणले, अरे मूर्खांनो, ही तलवार कांदे कापायची नाहीयेत, हे शत्रूचे शिर कापायची तलवार आहे. त्या तलवारीने तुम्ही कांदे कापता, तुम्ही हिजळे आहे का काय? हे म्हणले, कसा पेहचाना, निकालो पैसा. सगळेच विरळे नसतात, काही विरळे असतात पण शूर नसतात. विरळा तुकोबारा सांगता, विरळा आणि शूर. भक्ती तो कठीण सुळावरील पोळी, निवडे तो बळी विरळा शूर. असे विरडे आहेत शूर, ज्यांनी संसारावर विजय मिळवला. महाराज, भय नाही जन्म येता, मोक्ष सुख हनुलाता. बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत, आम्ही झालो बळीवंत, आम्ही झालो बळीवंत. बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत, आम्ही झालो बळीवंत, आम्ही झालो बळीवंत. लाथाळीला हा संसार, लाथाळीला हा संसार, लाथाळीला हा संसार, लाथाळीला हा संसार. गेला षडवर्मीचा मार, गेला षडवर्मीचा मार, गेला षडवर्मीचा मार. लाथाळीला हा संसार, केला षडवर्मीचा मार, केला षडवर्मीचा मार, केला षडवर्मीचा मार. हे बळी आहेत. बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत, लाथाळीला संसार केला षडवर्मीचा मार. जन तन धन केले तृणाही समान. हा शूर आहेत. निवडे तो बळी विरळा शूर. म्हणून सांगितलं, भक्ती इतकी सोपी नाही आहेत जितकी तुला वाटते. कोणाला सांगतायत? भक्तीचं सोंग करणाराला, भक्तीचं नाटक करणाराला. पण या ठिकाणी भक्तीला कठीण का म्हणले तो गोबर आहेत, इतर ठिकाणी सोपं का म्हणलेत? मग कर्म मार्ग सोपा आहेत का? ज्ञान मार्ग सोपा आहेत का? योग मार्ग सोपा आहेत का? कर्म मार्ग सोपा नाही आहेत. कर्म मार्गामध्ये मंत्र चढे थोडा तरी धडची होय वेडा. चांगले माणसे वेडे होतात. अशौच या जपो नये आणि का ते ऐको नये, ऐसे या मंत्राते जग बिहे. अशौचया जपो नये आणि का ते ऐको नये, ऐसे या मंत्राते जग बिहे. त्यांचे फळ थोडे परी शोभण्याची बहु, फळ थोडे परी शोभण्याची बहु. ऐसा मंत्र राज नव्हे रे, ऐसा मंत्र राज नव्हे रे. नारायण नाम, नारायण नाम, अशौच जपू नये आणि का ते ऐकू नये. कर्ममार्ग दुस्तर आहेत.
मी उदाहरण सांगितलं होतं प्रवचनात, श्रीमद भागवतात. प्रजापिता त्वष्टा यांनी यज्ञ केला. कशा करता यज्ञ केला? इंद्राला मारणारा पुत्र होण्याकरता. परंतु तो इंद्राला मारणारा पुत्र होण्याऐवजी इंद्राकडून मरणारा पुत्र झाला. इंद्र शत्रूर वर्धस्व, इंद्र शत्रूर वर्धस्व स्वाहा. स्वाहाकार करताना आद्योदांत ऐवजी अंत्योदात्त, आद्योदात्त ऐवजी अंत्योदात्त उच्चार झाला आणि त्याच्यामुळे तिथं बहुब्रीही समास व्यक्त झाला. इंद्र आहे शत्रू ज्याचा. जिथं षष्ठी समासाची आवश्यकता होती तिथं बहुब्रीही समास झाला शब्दाचा उच्चार बदलल्यामुळं. आणि त्यामुळं इंद्र आहे शत्रू म्हणजे मारक, इंद्र आहे मारक ज्याचा असा अर्थ झाल्यामुळं इंद्राकडून मरणारा पुत्र झाला. कर्ममार्ग असा आहेत, मंत्र चळे थोडा तरी दळची होय वेळा. काही लोक खूप जप अनुष्ठान करतात आणि पागल होऊन फिरतात. कर्ममार्ग असा आहे. ज्ञान मार्गामध्ये, कर्ममार्ग सोपा नाही, ज्ञान मार्गामध्ये जो साधन चतुष्टयाने युक्त असावा, विवेक वैराग्य समाधी षटक मोक्षत्व, ज्ञानाचा मार्ग सोपा नाही आहे. ज्ञान मार्गामध्ये स्वतःची जबाबदारी स्वतःवर असते. महाराज सोक्रेटिस होते, सोक्रेटिस, सुकरात विद्वान होते, वेदांती होते. काही नास्तिकांनी त्यांना विचारलं वेदांताचा सिद्धांत काय? सुकरातने सांगितलं आद्य शंकराचार्यांचा सिद्धांत. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तं ग्रंथकोटिभिः ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या जीवब्रह्मैव नापरः. ब्रह्म सत्य आहे, जगत मिथ्या आहेत. त्या नास्तिकांनी जगत मिथ्या आहे म्हणले, हो. जगतातला प्रत्येक पदार्थ मिथ्या आहे म्हणलं, हो. मग विष आणलं, हे मिथ्या आहे का? मिथ्या असेल तर पिऊन पहा. सॉक्रेटिसच्या हातामध्ये विष दिलं, सॉक्रेटिसने ते विष प्राशन केलं. शेवटी विष आहेत, शरीरात गेलं आणि शरीरात गेल्याच्या नंतर काही क्षणानंतर त्याचा परिणाम दिसायला लागला आणि सॉक्रेटिसचा मृत्यू झाला. ज्या विषाने सॉक्रेटिसचा मृत्यू झाला ते विष मीराबाईला काही करू शकलं नाही. महाराज विष का प्याला राणाजीने भेजा, पेबत पेबत मीरा हासे. पग घुंगारू बांध मीरा नाची रे, पग घुंगारू बांध कर नाची रे, पग घुंगारू बांध मीरा नाची रे, पग घुंगारू बांध मीरा नाची रे, पग घुंगारू. विष का प्याला राणाजीने भेजा, विष का प्याला राणाजीने भेजा, पिबत पिबत मीरा हासी रे, पग घुंगारू बांध मीरा नाची रे, पग घुंगारू. विष का प्याला राणाजीने भेजा, पिबत पिबत मीरा हासी रे, पग घुंगारू बांध मीरा नाची रे, पग घुंगारू. ज्या विषाने सॉक्रेटिसचा मृत्यू झाला ते विष मीराबाईला काही करू शकलं नाही. देव राखे दया मारिल कोण, देव राखे दया मारिल कोण, राखे दया
मारिल कोण नमुळे हिंडतावन नमुळे हिंडतावन नमुळे काटा हिंडतावन नमुळे काटा हिंडतावन न जळे न बुडे नोहे काय न जळे न बुडे नोहे काय जा को राखे संयम मार सके ना कोई बालन बाका हो सके सब जग बैरी हो हा भक्ताचा अधिकार आहे महाराज निवळे तो बळी विरडा शूर असे विरडे शूर विरडे फार थोडे आहेत तुकोबारायांसारखे ज्ञानोबारायांसारखे मीराबाई सारखे भगवंताच्या भजनात रंगलेले अशी विरडी भक्ती करणारे भक्त आहेत आणि ती भक्ती या सप्तात आहेत आनंदात विढाला 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 आणि भक्ती तो कठीण सुडावरील पोळी निवडे तो बळी विरडाश तो बऱ्याच सांगतात तुला असं वाटतं का भक्ती सोपी आहेत भक्ती कठीण आहे किती कठीण आहे सोळावरच्या पोळी इतकी कठीण आहेत कोणी शूरवीर आहे विरडा आहेत तो या भक्तीमध्ये सिद्ध अवस्थेला पोहोचत असतो पण हे कोणाला सांगतायत भक्तीचा दिखावा करायला सांगतायत जसा पर्वत आहे डोंगर आहेत दिसायला लांबून फार चांगला दिसतो पण जवळ गेल्यानंतर काय काटे सराटे दगड गोटे नद्या नाले ते दगड गोटे घोटे फोडतात पण दुरून डोंगर साजरा आहेत तसं दिखावा करणाऱ्याची भक्ती दिसायलाच फक्त चांगली आहेत काही लोक नुसते फोकसलाच राहायला पाहतात भक्ती करणारा मध्ये या प्रकार आहे एक समोर फक्त दिसणार त्यांच्याकरता हा उपदेश आहे तुकोबारांनी केलेला अरे बाबा एवढी सोपी नाही भक्ती दिसावा करणं इतकी मग पर्वत लांबून दिसतो सुंदर दिसतो किंवा एखादं घर बांधलं तातडी केली पाया न खोदता घर बांधलं ते घर दिसायला जे सुंदर दिसत असेल तर ते टिकणार नाही तसं दिखवा केलेली भक्ती म्हणजे पाया नसणाऱ्या घराप्रमाणे आहे द्वितीय चरणामध्ये सांगतं जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत 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 जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत
पर्वत जेथे पाय तेथे देखीचा 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय रघुमाई विठोबा रखुमाई जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत पाया विणभिंत तातडीची पर्वत ज्याप्रमाणे लांबून चांगला दिसतो तसं भक्तीचं सोंग करणारे दिसायला खूप चांगले दिसतात कारण त्याचा असण्यावर नाही दिसण्यावर जोर जास्त असतो. पाया वेळ भिंत तातडीची पाया नसलेली भिंत ही टिकू शकत नाही तर अशा लोकांचा परमार्थ त्यांना सुखाला कारण असू शकत नाही, तो पतनाला कारण असतो. मग भक्तीमध्ये खरा आनंद केव्हा मिळतो त्याकरता त्याग वैराग्याची आवश्यकता असते, मेहनत घ्यावी लागते. स्वयंपाक करणारी सुगरण असते बघा, जेवढं तुम्ही मेहनत घ्याल ना तेवढं त्या स्वयंपाकात रस येतो, आनंद येतो. एकदा भीमाला एक लहर आली. अज्ञातवासामध्ये पांडव असताना विराट राजाकडं आचारी म्हणून भीम काम करीत होता, बल्लव या नावाने. भीमाने विराट राजाला सांगितलं, राजा उद्या मी असा स्वयंपाक बनवणार आहे की तू भोजन केल्यानंतर तू तरुण होणार आहे म्हणले. उद्यापासून तू तरुण दिसशील असा स्वयंपाक करणार आहे मी. भीम स्वयंपाकाला लागला पहाटे 4 वाजता. पहाटे 4 वाजता भीमाने मसाला वाटायला सुरुवात केली. दुपारचे 2 वाजले तरी भीम मसालाच वाटत होता. पहाटे 4 ते दुपार 2 किती तास झाले? 10 तास. 10 तासापासून भीम मसाला वाटतोय. राजाला भूक लागली. राजाला वाटलं भाजी कधी व्हायची, जेवण कधी करायचं. राजाला भूक लागली, राजाने जेवण घेतलं. भीमाला कळालं, भीमाला राग, आजच्या दिवस दम निघत नव्हता का. तो मसाल्याचा गोळा हातात घेतला, राजालाच मारून फेकला. सुदैवाने तो मसाल्याचा गोळा राजाला न लागतो तो खांबाला लागला. तो मसाल्याचा गोळा खांबावर आदळल्याबरोबर खांबाला पालवी फुटली. महाराज मी म्हणलं, राजा तुझ्या प्रारब्धात नव्हतं, खरोखर तो तरुण झाला असता. 10 तासापासून भीम मसाला का वाटीत होता? मर्दनम गुणवर्धनम. आयुर्वेद शास्त्र सांगतं, पदार्थाचं जेवढं मर्दन केलं तेवढी पदार्थाची गुणवृद्धी होत असते. म्हणून पाट्यावर वाटलेला मसाला आणि मिक्सरचा मसाला, दोन्ही मसाल्यात चवीत फरक आहे. पाट्यावर वाटलेल्या मसाल्यामध्ये मर्दन केलं जातं आणि मिक्सर मधल्या मसाला तुकडा केला जातो. दोघांच्या प्रक्रिया भिन्न असल्यामुळे चवीत भिन्नता आहे. मर्दनम गुणवर्धनम. म्हणून स्वयंपाकामध्ये स्वाद येण्याकरता, विटॅमिन्स जीवनसत्व वाढण्याकरता काय केलं पाहिजे हे ज्ञान स्वयंपाक करणाऱ्या स्त्रीला असावं. नाहीतर एक सुगरण बसली खिचडी बनवायला. तिने खिचडी बनवली 3 मजली. तळाला जळकेवाडी, मध्ये चिखलवाडी, वर तांदूळवाडी. काहींचं स्वयंपाक करता करता आयुष्य गेलं परंतु मिठाचं प्रमाणच कळालं नाही. काहींचं भजन करता करता आयुष्य गेलं पण तालाची आणि स्वराची गाठच नाही. तालाची गाठ नाही, स्वराची गाठ नाही.
काही काही भजन म्हणायला येतात ना, असं वाटतं वर्षाच्या वर्ष भजन करता का काय. जसं झोपेत उठून आणले रे भजनाला बसवलं. सगळ्यांना सगळं जमत नाही, नाहीलाच आहेत ते बिचारे 6-7 तास थांबतात. चांगले गाणारे थांबतील का. आणि मग अशा प्रकारे स्वाद येण्याकरता, ओज प्राप्त होण्याकरता, तुष्टी पुष्टी येण्याकरता तुझं पाक आहे त्याच्याकरता मेहनत घ्यावी लागते. मेहनत घेऊन तयार केलेला जो पाक आहे त्याला कमावणं म्हणतात. कमावलेला पाक त्याच्यामध्ये ओज निर्माण होतो. मग त्यामध्ये रुची निर्माण होते. रुची आणि गोडी या दोन्ही गोष्टी त्यात निर्माण होत असतात. महाराज तृतीय चरणात सांगतात, कामवले तरी पाकवो जगडे, कामवले तरी पाकवो जगाडे, कामवले तरी पाकवो जगडे, कामवले तरी पाकवो जगाडे. रुची आणि जोडे श्लाघ्यात आहे, रुची आणि जोडे श्लाघ्यात आहे, जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत, जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत, जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत, जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत. कामाविले तरी पाका ओ जघडे, रुची आणि जोडे श्लाघ्यता. कामाविले, कामाविले म्हणजे मेहनत करून कमावलेलं. पाका ओज घडे, त्या पाकामध्ये तेज आहेत, त्या पाकामध्ये ओज आहेत, त्या पाकामध्ये स्वाद आहेत, त्या पाकात रुची आहेत. रुची आणि जोडी श्लाघ्यता. परमार्था सुद्धा रुची असावी, आनंद असावा. हा आनंद इतक्या सहजासहजी मिळत नाही. त्याकरता त्याग आहे, तपस्या आहेत, त्याकरता भजन आहेत, त्याकरता निष्कामता आहेत,
निष्काम भावनेने श्रद्धायुक्त अंतःकरणाने केलेलं भजन आहे. पण हे भजन इतकं सहजासहजी गळत नाही. कारण मनाचा स्वभाव आहे. मनोधावते सर्वत्र मदोन्मत्त गजेंद्रवत. उन्मत्त झालेल्या गजेंद्राप्रमाणे धावणारं मन आहे. मग या मनाला भगवंताच्या भजनाला लावायचंय. सुमिरन करले मेरे मना, सुमिरन करले मेरे मना तेरी, बीती उमर हरि नाम बिना. सुमिरन करले मेरे मना तेरी, बीती उमर हरि नाम बिना. सुमिरन करे मेरे मना तेरी, बीती उमर हरि नाम बिना. सुमिरन करे मेरे मना तेरी, बीती उमर हरि नाम बिना. कुपनीर बिनो धेनो क्षीर बिनो, धरती नेहा बिना. जैसे तरुवर फल बिनु हीना, जैसे तरुवर फल बिनु हीना, तैसे ही प्राणी हरि नाम बिना. सुमिरन करे मेरे मना तेरी, बीते उमर हरि नाम बिना. सुमिरन करले मेरे मना तेरी, बीती उमर हरि नाम बिना. सुमिरन करले मेरे मना तेरी, बीती उमर हरि नाम बिना. सुमिरन करले बीती उमर हरि नाम बिना. संत गुरु नानकांचं भजन आहे ते. काही इथं पलीकडे गुरु ग्रंथ साहेब आहेत ना, गुरुद्वार आहेत. संत गुरु नानक वर्णन करतायत. सुमिरन करले मेरे मना तेरी, बीती उमर हरि नाम बिना. सुमिरन करले मेरे मना तेरी, बीती उमर हरि नाम बिना. कुपनीर बिनु धेनु क्षीर बिनु, धरती नेहा बिना. ज्याप्रमाणे विहिरीला पाण्याशिवाय महत्व नाही, कुपनीर बिनु, पाणी नसण्याला विहिरीला महत्व नाही आहे. धेनु क्षीर बिनु, दूध नसणाऱ्या गायीला महत्व नाही आहे. गाय आहे पण दूध देत नाही, उपयोग नाही. विहीर आहे पण पाणी नाही, उपयोग नाही. वृक्ष आहेत पण फल नाही. जैसे तरुवर फल बिनु हीना, तैसे ही प्राणी हरि नाम बिना. सुमिरन करले मेरे मना तेरी, बीते उमर हरि नाम बिना. सुमिरन करले मेरे मना तेरी, उमर हरि नाम बिना. जैसे तरुवर फल बिनु हीना,
तैसई प्राणी हरी नाम बिना. हे नाम भजन आहे. हे नामचिंतन घालण्याकरता मनावर अंकुश पाहिजे आणि नेहमी जागृत असलं पाहिजे. नित्य जागृती असावी शेवटच्या चरणामध्ये. तुका मने मना, तुका मने मना, पाहिजे अंकुश, तुका मने मना, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. हो